दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यासह जिल्ह्याभरात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे। सध्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर आपण जर बघू शकतो सुरू असलेल्या पावसामुळे अगणित असे धबधबे या ठिकाणी प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वतावर हिरवी शाल पांघरल्याचं पाहायला मिळतंय। धुक्याची चादर देखील पाहायला मिळते। त्यामुळे हा निसर्गरम्य वातावरण या ब्रह्मगिरी पर्वताच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्याला देखील अनेक भाविक भक्तगण हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येत असतात। त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी अनेक देशभरातून कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र या ब्रह्मगिरीचा निसर्गरम्य वातावरणामुळे हा निसर्ग या संपूर्ण भाविकांना खुणावतोय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। सुरू असलेला पाऊस त्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत ते देखील आता प्रवाहित झाले। त्यामुळे या संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण तयार झालंय। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकला पावसाची प्रतीक्षा होती, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी आता निसर्गाचं जे दृश्य आहे ते डोळ्यात भरून घेण्यासारखं आहे। या ठिकाणी जर आपण बघतोय तर ब्रह्मगिरी पर्वतावरूनच नाशिकची गोदावरी नदी देखील उगमस्थान पावते। त्यामुळे आता नाशिकची गोदावरी देखील दुथडी भरून वाहते। सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून गोदावरीला देखील पूरसदृशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। याच ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी उगमस्थान पावते। त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघतोय तर अनेक ठिकाणच्या छोट्या मोठ्या नद्यांना या ठिकाणी पूर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे इथला जो निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी येणारा त्र्यंबकेश्वर मधला प्रत्येक भक्त पर्यटक या ठिकाणी या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।